जेवढी स्तोत्र परंपरा आहे, शिवस्तोत्र आहेत, दत्त स्तोत्र आहेत, देवीची स्तोत्र आहेत, तर प्रत्येक स्तोत्र म्हणण्याचा एक काळ, एक प्रहर दिलेला आहे. जसं पितृपक्षामध्ये म्हणण्याचं एक स्तोत्र आहे पितृसूक्त. तर पितर आपल्याकडे दुपारच्या वेळी येतात, दुपारी आपण पान ठेवतो, मग ते स्तोत्र जे आहे ते दुपारी म्हणावं. कनकधारा म्हणजे लक्ष्मी साठीचं स्तोत्र आहे. देवीची जी स्तोत्र आहे ती सकाळी म्हणावीत. पण देवीची स्तोत्र म्हणताना श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त म्हणजे घरी लक्ष्मी येण्याची वेळ, मग ती स्तोत्र संध्याकाळी म्हणावी. कारण आपण जसं ऐकलंय की संध्याकाळी झोपू नये, संध्याकाळी डोळ्यातनं पाणी काढू नये, लक्ष्मी घरी यायची वेळ आहे, मग तेव्हा ती स्तोत्र म्हणावी. रात्री दत्त महाराजांची स्तोत्र कुठलीही असतील ती रात्रीच्या प्रहरात आपण म्हणू शकतो. मग त्याप्रमाणे रामरक्षा हे जे स्तोत्र आहे, कवच जे ते संध्याकाळच्या वेळी म्हणावं. संध्याकाळच्या वेळी म्हणजे नक्की कुठली वेळ, तर सूर्यास्त झालेला आहे, हा तिसरा प्रहर सुरू झाला, सूर्यास्त झाला आणि रात्रीचा प्रहर सुरू व्हायचा आहे. मग हा जो मधला काळ आहे त्याला आपण आपल्या मराठी भाषेत कातर वेळ नावाचा शब्द वापरतो. ही कातर वेळी आपण म्हणतो की मन अस्वस्थ होतं, अस्थिर होतं. मग अशा वेळी तुमचं घर कितीही छान सुसज्ज असू दे, पण अशा वेळी जर तुम्ही घरात एकटे असलात तर तुम्हाला फार अस्वस्थ वाटतं. बरोबर. मग म्हणून याच वेळी आपण घरी दिवाबत्ती लावतो, आपण मंदिरांमध्ये घंटानाद करतो. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तरी 7 ते 7:30 ही जी संध्याकाळची वेळ आहे ही प्रार्थनेची वेळ अशी अलिखित म्हणून ठरलेली आहे की संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये जिथे जिथे प्रार्थना स्थळ आहे तिथे तिथे 7 आणि 7:30 या दरम्यान आरती होते, या दरम्यान घंटानाद होतो. आणि मग त्याच काळामध्ये रामरक्षेचं पठण करावं असं सांगितलं जातं. कारण ही जी वेळ आहे की आता सूर्य अस्ताला गेलेला आहे, रात्रीचा प्रहर सुरू होत आहे. मग अशा वेळी ज्या कुविद्या आहेत किंवा ज्या नकारात्मक शक्ती आहेत की ज्याचा शरीराला नाही पण मनाला त्रास होतो, मग मन अशा वेळी जे कमकुवत होतं, कमजोर होतं, मग मनाला आधार कसा देणार? मग त्यावेळी रामरक्षा स्तोत्र पठण कवच केल्याने मनाला आधार मिळतो. आणि अर्थात ही सगळी स्तोत्र परंपरा जी आहे ही फक्त अंधश्रद्धा नाही आहे. आपली जी जी सगळी स्तोत्र आहे ती सगळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितली तर ती तेवढीच फायदेशीर, तेवढीच प्रभावी आहे. म्हणजे हे जे सगळी स्तोत्र म्हणतो आपण, रामरक्षा म्हणताना तुमचं पूर्ण शरीर वापरलं जातं. आणि मी जसं मगाशी म्हटलं की पूर्ण शरीरातल्या अवयवांचा उल्लेख केला जातो. म्हणून संध्याकाळी हे स्तोत्र पठण केलं की नकारात्मक कुठलेही विचार तुमच्या आजूबाजूला येत नाही. असं तर देवाचं स्मरण, नामस्मरण आपण 24 तास करूच शकतो. इतर वेळी वेळ मिळाला अतिउत्तम, तुम्ही म्हणा, पण संध्याकाळची वेळ ही प्रातिनिधिक वेळ आहे. बरं.